ओबीसींप्रमाणे मराठा समाजाला शैक्षणिक सवलती आणि सोयीसुविधा मिळणार. फडणवीस सरकारचा मराठा समाजासाठी मोठा निर्णय. मराठा आरक्षण आंदोलनामधील मृतांच्या वारसांना मदत जाहीर. मनोज जरांगे यांची सगळ्यात मोठी मागणी मान्य. नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत गोकुळ गीते यांच्या मनधरणीच्या हालचाली. गिरीश महाजन, उदय सामंत प्रयत्न करणार, मात्र लढण्यावर गीते ठाम. चोराच्या उलट्या बोंबांचं उदाहरण म्हणजे बाळ माने. विनायक राऊत यांचा बाळ माने यांच्यावर घणाघात. जळगावात शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे लढण्यावर ठाम. भाजप उमेदवार नंदकिशोर महाजनांचं टेन्शन कायम. महायुती विधान परिषदेच्या सर्वच्या सर्व जागा जिंकणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास. बिनविरोधासाठी एका दिवसात 150 कोटी खर्च. विरोधी पक्षाचे घोडे बाजारात भाव ठरवून आले होते. खासदार संजय राऊत यांचा जोरदार टोला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भाजपसोबत साटलोट. उबाठाच्या वसंत मोरे यांचा हल्लाबोल. पुण्यामध्ये महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा सुद्धा इशारा. भंडारा गोंदिया विधान परिषदेचे अपक्ष उमेदवार प्रफुल्ल अग्रवाल यांना ईडीची धमकी. काँग्रेस नेते नाना पटोले यांचा खळबळजनक आरोप. विधान परिषदेच्या निवडणुका रद्द करा. आचारसंहितांमुळे विकास कामं रखडतात. सुधीर मुनगंटीवार संतापले. कॉक्रोच पार्टीत आदित्य अमित ठाकरे यांचा पक्ष विलीन होत असल्यास शुभेच्छा. प्रताप सरनाईक यांचा आदित्य ठाकरेंसह ठाकरेंना सुद्धा टोला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून रवींद्र फाटकांचा सत्कार. ठाणे विधान परिषद बिनविरोध झाल्यानं शिवसैनिकांकडून स्वागत. वाद नव्हते, मतभेद दूर झाले. एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर सत्तार शिरसाट एकत्र. दोन्ही नेत्यांनी एकाच गाडीतून केला